वारीतलं सांगायला नको, माझं सांगतो. पुन्हा म्हणणार भाड्याला बाहेर होते, पुन्हा डॉक्टरी सारखी संतता ते समाजकी सारखी आपली सारखी नावली म्हणायची. मग त्या आधी सारखी अशा मागणं आल्या आणि म्हणजे यार पोरी ही गेला होतो, पोरी किती वेळ मागला त्या. मग आमच्या मालकीने नाव घ्यायला चालू केलं. त्याला काय नवीन लगीन झालं हो नाही का. तिनं नाव असं घेतलं, भया बसलं, उमरवाडी बसलं, पंढरपूर. कसं घेतलं सांगू काय उत्तम महाराज. येत होते, जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा अडके, त्याला गोवाने दिलं सुपारी देते, वाड्याला हंडा देते, पाण्याला पाणी आणते, आडाचं वाडा बनते, भिंगाचं वाड्यात वाडे 7 वाडे, मधल्या वाड्यात पलंग, पलगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, आणि पांडुरंगाचं नाव घेते ज्ञानोबा तुकोबाची लेख. वा वा वा. आता एक किती दिवस असतो, एक मुलबाळ होईस्तो नाही का. मग आता मला बी एक मुलगी झाली. मुलगी झाल्यावर बारशाला बायका आल्याच घेऊ. बायका म्हणले बाई ठीक आहे बाई नाव. आता ती बी काय लाजली नाही बरं का, कारण पहिल्यांदा लाजत होती, पुन्हा कशाला लाजते आता. मग तिनं काही एवढं मोठं नाव घेतलं नाही त्यावेळेला, एवढं बारकं नाव घेतलं. राम बसले राजाव, सीता बसले अंकाव, आणि ते तर माझ्या कुळकुवावर. पुन्हा आता आम्ही थकलो झाल्या, तर मुलं आमची मोठी झाली, ती इंजिनियर झाली, डॉक्टर झाली नाही का. थकलो आता. आता काय आता म्हातारपणीचं नाव कोणाला माहिती आहे का, कसं असते ते माहिती आहे. सांगू काय सांगू. हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालला होता. मालकीनीला सांगितलं हळदी कुंकवाला या. बरं म्हटले मालकीन येतो. तेवढे 1 जण म्हटले हा हो नाव तरी घ्यायचे. जाता जाता मालकीन म्हटली की येतो की. घेतल्यावर ना मालकीन काय म्हणते, थांबा माझ्या देणार काय बाय जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, आणि काय नाही दिलं साठव्याचं. म्हणजे म्हातारं झाल्यावर ना कसं नाव असतं आणि तरुणपणी कसं असतं हे आपण ठरवायचं. हा जन्म पुन्हा नाही नाही पुन्हा नाही.